नीट पेपर फुटीच्या प्रकरणात बालरोग तज्ज्ञ मनोज शिरुरेला सीबीआय कोठडी मिळाली आहे. पण 6 दिवसांआधी सीबीआयचा साक्षीदार झालेल्या डॉक्टर शिरुरेला अटक का दाखवली गेली? तपास यंत्रणेच्या हाती असं काय लागलं की साक्षीदार लातूरच्या डॉक्टरवर थेट अटकेची कारवाई झाली? मनोज शिरुरेच्या चौकशीत कोणती धक्कादायक माहिती उघड झाली आहे याचीच माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेची सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यासह पुण्यात येईल डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीतील फिजिक्सचा शिक्षक तेजस हर्षद कुमार शहालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत सुनावण्यात आली आहे. पेपर घोटाळ्यात चौकशी आवश्यक असल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं. विशेष न्यायाधीश विद्या प्रकाश यांनी सीबीआयला पुढील चौकशीस परवानगी दिली. लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या शिवराज मोठेगावकर पी.व्ही. कुलकर्णीलाही 10 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. पण या सगळ्यांच्या सुनावणीनंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, साक्षीदार झालेल्या मनोज शिरुरेला अटक का दाखवली गेली? तर डॉक्टर शिरुरेला अटक करण्यामागील प्रमुख 3 कारणं पाहूयात. सीबीआयच्या अटकेतील पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर शिरुरेमध्ये एप्रिल महिन्यात संशयास्पद कॉलिंग झाली होती. डॉक्टर शिरुरेच्या सिद्धिविनायक रुग्णालयातही डॉक्टर कुलकर्णीची ये-जा वाढली होती. या ये-जा करतानाचे सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती लागले होते. सीसीटीव्हीचं फुटेज मिळताच खोलात जाऊन तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कुलकर्णीचे डॉक्टर शिरुरेच्या घर आणि रुग्णालयात खास विद्यार्थ्यांचे क्लास घेण्यात आले. या क्लासमध्ये शहरातील निवडक मुलांचा सहभाग होता. आरसीसीच्या मोठेगावकरचा मुलगाही याच कुलकर्णीच्या क्लासला आला होता अशी माहिती समोर आली. पण तरीही शिरुरेनं नीटचा पेपर कुणासाठी खरेदी केला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. नीट परीक्षेत शिरुरेच्या मेहुण्याच्या घरातील एक परीक्षार्थी होता. शिरुरेचा मेहुणा डॉक्टर प्रवीण कुलकर्णी त्याच्या शेजारीच राहतात. प्रवीण कुलकर्णीच्या मयुरेश्वर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 405 मध्ये सीबीआयनं झाडाझडती सुद्धा घेतली होती. कुलकर्णीच्या मुलासाठीच डॉक्टर मनोज शिरुरेनं पेपर विकत घेतल्याचा संशय होता. पी.व्ही. कुलकर्णीशी कनेक्शन आणि मेहुण्याच्या घरातील नीट परीक्षा देणाऱ्यामुळे शिरुरे सीबीआयच्या रडारवर आला होता. पण तरीही मूळ प्रश्न राहतो, आधी साक्षीदार केलेल्या व्यक्तीला पुन्हा आरोपी करता येतं का? आता कायदेतज्ञांनी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूयात. गुन्ह्यातील सहभाग उघड झाला तर साक्षीदाराला आरोपीही करण्याचा तपास यंत्रणेला पूर्ण अधिकार असतो. साक्षीदाराला आरोपी करता येणार नाही असा कोणताही कायदेशीर नियम नाही. तपासादरम्यान नवीन पुरावे किंवा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग समोर आल्यास तपास यंत्रणेला त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीबीआय कडून एखाद्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून वापरणे ही न्यायालयीन नसून केवळ अंतर्गत प्रशासकीय बाब असते. जर तपास यंत्रणेला नंतर असं लक्षात आलं की संबंधित व्यक्तीनं चुकीची माहिती दिली आहे, पुरावे दडवलेत किंवा तपासाची दिशाभूल केली आहे तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पण आता तपास यंत्रणेला ही बाब इतक्या उशिरा का लक्षात आली? सुरुवातीच्या तपासात आवश्यक पडताळणी झाली होती का? हा मुद्दा कोर्टात निश्चितच उपस्थित केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा साक्षीदार हा दर्जा कायमस्वरूपी किंवा अभेद्य नसतो. जर त्याच्या विरुद्ध गुन्ह्यातील सहभागाचे पुरावे समोर आले तर त्याचा साक्षीदार म्हणून असलेला दर्जा रद्द होऊ शकतो किंवा त्याची विश्वासार्हता पूर्णपणे कोसळू शकते. अशा परिस्थितीत त्याने दिलेल्या पूर्वीच्या जबाबांची देखील कोर्टात कठोर छाननी होऊ शकते. त्यामुळे कोर्टातील या सगळ्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल. मात्र पेपर खरेदी करणं आणि पी.व्ही. कुलकर्णीशी असलेला थेट संबंध यामुळे डॉक्टर शिरुरेच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. याशिवाय सीबीआयनं शिरुरेचा बंगला आणि त्याच्या सिद्धिविनायक रुग्णालयात अनेकदा झाडाझडती घेतली होती. त्यामध्ये कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह अन्य साहित्यही ताब्यात घेतलं होतं. आता याच्या तपासणीतून आणखी कुणाकुणाची नावं समोर येतात आणि सीबीआयच्या रडारवर आणखी कोण कोण येतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.